हॅलो फ्रेंड्स, देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे, लास्ट टाईमचा आपला फॅब्रिक पेंटिंगचा जो व्हिडिओ होता, त्याचाच हा नेक्स्ट पार्ट आहे. तर या पार्टमध्ये आपण आरीवर्क कसं करायचं, नथीची डिझाईन कशी करायची आणि बाकीची ज्वेलरी वगैरे कशी करायची, हे सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी जे आहे, मी इथे B7000 हा जो ग्लू असतो, फॅब्रिक ग्लू, तर हा मी इथे यूज करणार आहे. तर कानातल्यांची जी डिझाईन आहे तिथे आणि नथीचा जो सेंटरचा मोती आहे, स्टोन असतो तिथे, आणि कानातल्यांना इथे हे 3 जे आहेत मी इथे स्टोन लावणार आहे. तर या सगळ्या ठिकाणी मी आधी जो आहे हा ग्लू अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर हे जे 2 स्टोन आहेत, हे मी इथे जे आहे चिकटवून घेणार आहे. तर हे बघा, असं यावर मी हे ठेवून हे स्टोन जे आहे चिकटवून घेतलेले आहे. सेम कानातल्याच्या सेंटर पार्टला सुद्धा हा एक स्टोन मी इथे चिकटवून घेतलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे गोल्डन कलरचे जे आहे कुंदन होते, तर हे कुंदन सुद्धा मी इथे कानातल्याचा जो झुब्याची डिझाईन आहे ते तयार करण्यासाठी इथे हे 3 कुंदन मी इथे चिकटवून घेतलेले आहेत. तर हे व्यवस्थित ग्लू ओला असताना जसे सेट करायचे आहे व्यवस्थित डिझाईनप्रमाणे, हे तेव्हाच करून घ्यायचे आहेत. एकदा ग्लू सेट झाला की नंतर हे काढणं किंवा सेट करणं खूप कठीण होतं आणि डिझाईन आहे ती पण व्यवस्थित नाही दिसत. तर एकदा ग्लू अप्लाय केला की लगेच तुम्ही हे जे आहे व्यवस्थित पद्धतीने सेट करायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे कुंदन आणि स्टोन मी अरेंज करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे जे आहे सगळ्यात आधी मला ठुशी बनवून घ्यायची आहे. तर इथे मीडियम साईजचे जे आहे गोल्डन मोती मी घेतलेले आहेत आणि इथे मी ह्या ठुशीचा जो आपण आकार सोडलेला होता रंग भरायचा, तिथे प्रॉपर हे मणी मी जे आहे लावून घेत आहे. तर आरीवर्कच्या सुईचा इथे मी यूज केलेला आहे. एक एक मोती जो आहे मी इथे हा लावून घेत आहे. तर हे बघा, व्यवस्थितरित्या एकदम जवळ जशी आपली ठुशी असते त्या ठुशीच्या डिझाईनप्रमाणेच आपल्याला हे मोती जे आहे इथे लावून घ्यायचे आहेत. आपल्या चॅनलवर मी जे आहे आता पुढे आरीवर्कची सिरीजसुद्धा घेऊन येणार आहे. तर तुम्हाला ही सिरीज जर बघायची असेल, तुम्हाला आरीवर्क येत नसेल, अगदी बेसिकपासून मी या सिरीजची सुरुवात करणार आहे. तर ती सिरीज बघायची जर तुम्हाला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपली ही आरीवर्कची सिरीज जी आहे ती लवकरच चालू होणार आहे. तर त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी हे मणी लावून घेत आहे. तर हे वर्क करण्यासाठी तुम्हाला बेसिक आरी वर्क येण्याची गरज आहे. जर तुम्हाला आरी वर्कच्या सुईने हे लावता येत नसतील तर तुम्ही सध्याचं नॉर्मल आपली जी हात शिलाईची सुई असते त्याच्यामध्ये दोरा ओवून त्या सुईने सुद्धा तुम्ही हे मोती लावून घेऊ शकतात. त्या सुईने सुद्धा हे लागू शकता. असं नाही की आरी वर्कच्या सुईनेच लावायला पाहिजे. फक्त जिथे इथे बघा, आता मला ह्या 2 मण्यांमध्ये जे आहे थोडा गॅप वाटत होता, तर तो गॅप जो आहे मी लॉक करून शेजारच्या मध्ये दोरा घालून हा मणी लॉक करून घेतला आहे. त्यामुळे जी आहे ती ठुशी प्रॉपर असल्यासारखी दिसेल. जवळ हे मणी आपले आले पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने हे लॉक करून घेतलं आहे जिथे मला गॅप वाटत होता तिथे. त्यानंतर हा पूर्ण राहिलेला जो ग्रीन कलरचा पोर्शन आहे तो मी इथे या गोल्डन मण्यांनी कव्हर करून घेत आहे. ही ठुशीची डिझाईन जी आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. काही ठुशांना जे आहे सेंटरला कुंदनसुद्धा लावलेले असतात, तर तुम्ही ही डिझाईन जी आहे ती आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात. मी इथे प्लेन प्रॉपर जी जुन्या काळातली ठुशीची जी डिझाईन असायची तशा पद्धतीने इथे मी घेतलेली आहे. तर टोटल 4 मण्यांच्या इथे मी लाईन घेणार आहे. त्यामुळे जी मोठी भरीव ठुशी जशी दिसते तसा इथे हा लुक क्रिएट झालेला आहे. तर हे बघा, इथे मी हा व्हिडिओ थोडा फास्ट घेतलेला आहे कारण काही नाही, फक्त आपण इथे गोल्डन मण्यांच्या 4 लाईनी लावून घेतलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीच्या ब्लाउजेसच्या वेगवेगळ्या डिझाईन, पेंटिंगच्या डिझाईन्स आणि आरी वर्कच्या डिझाईन जर तुम्हाला बघायला आवडत असतील
तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अशाच नवनवीन डिझाईन ज्या आहे आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. त्यानंतर केकच्या सुद्धा मी वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या आहेत आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. कुठल्या केकसाठी कुठले क्रश वगैरे वापरायचे, इसेन्स, इमल्शनमध्ये काय फरक असतो, या पद्धतीची जी बेसिक माहिती आहे त्याचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहेत. तर हे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. तर हे बघा इथं ऑलमोस्ट आपली ही ठुशी फायनल झालेली आहे. तर 4 लाईनी इथे आपण या अशा पद्धतीने लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर जो मंगळसूत्राचा आपण लाईन सोडली होती त्याच्याखाली सुद्धा मी थोडा ग्लू लावून कानातल्याला जसे आपण मोठे कुंदन लावले आहे त्यातलाच हा एक मोठ्या साईजचा कुंदन इथे मी लावून घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला डोरले जर करायचे असले तुम्ही इथे डोरलेसुद्धा करू शकता. माझ्याकडे सध्या हा एकच कुंदन अवेलेबल होता तर मी तो इथं फिक्स करून घेतलेला आहे. आता हा कुंदन वाळेस्तोवर आपण नथची डिझाईन जी आहे तयार करून घेऊया. तर इथे छोट्या साईजचे मोती माझ्याकडे होते. तर आपण जो कुंदन इथे चिटकवलेला आहे त्याच्या साईडनी आपण या छोट्या मण्यांनी एक लाईन टाकून घेणार आहोत. तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही छोट्या मण्यांची एक लाईन मी इथे टाकून घेत आहे. आता इथे नथ जी आहे तुम्ही गोल्डन मण्यांनी सुद्धा करू शकता. पण मला जो आहे प्रॉपर ट्रॅडिशनल लूक द्यायचा होता म्हणून मी इथे व्हाईट मोती माझ्याकडे होते त्यांचाच इथे मी वापर केलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने एक सर्कल जो आहे आपण छोट्या मुन्यांचा घेऊन घेतलेला आहे. त्यानंतर हे जे मोठे मणी आहेत या छोट्या मण्यांपेक्षा एक साईजने हे मोठे मणी आहेत. त्यांची आउटलाईन जी आहे अजून एक ती मी देणार आहे आणि आपली जी ड्रॉइंग आपण आखून घेतलेली होती ती पूर्ण ड्रॉइंग मी या मण्यांनी कव्हर करून घेणार आहे. तर हे बघा एक एक करून असा हा मोती जो आहे मी प्रॉपर नथीच्या आकारामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर राहिलेला जो खालचा पोर्शन आहे तिथे सुद्धा मी या मोत्यांनीच कव्हर करून घेणार आहे. तर तुम्हाला या पेंटिंगला किंवा आरी वर्कला घेऊन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला ते नक्की सांगा. मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर हे बघा इथे अशा पद्धतीने ही आपली नथ जी आहे ती तयार होत आहे. हे मोती लावायला ॲक्च्युली थोडा वेळ लागतो कारण एक एक मोती जो आहे इथं व्यवस्थितरित्या आपल्याला लावून घ्यायचा असतो. तर हा एक पूर्ण सर्कल राऊंड झाल्यानंतर मी इथे हा धागा लॉक करून घेतला आहे आणि बाकीचा राहिलेला पोर्शन जो आहे तो सुद्धा व्हाईट मोत्यांनी कव्हर करून घेत आहे. तर हे बघा इथे हा व्यवस्थितरित्या जो आहे नथीचा आकार आपण ड्रॉइंग करून घेतलेला असल्यामुळे छान होता ड्रॉइंगमध्ये दिलेला तसाच इथे हा तयार झालेला आहे. हे बघा. त्यानंतर आता हा स्टोन्स आहे याचा ग्लू वाळून गेलेला आहे. तर इथे जे आहे मी शुगर बीट्स जे असतात ते लावून घेणार आहे. तर जेव्हा मी आरी वर्कची सीरीज चालू करेल त्यामध्ये या मण्यांची साईज, कुठल्या मण्याला काय म्हणतात, हे सगळं मी तुम्हाला त्या सीरीजमध्ये डिटेलमध्ये सांगेल. तर आता हे जे मणी मी लावत आहे हे सगळ्यात लहान साईजचे आहेत आणि यांना जे आहेत शुगर बीट्स म्हणतात. तर जस्ट फक्त या मोठ्या कुंदनला मी या शुगर बीट्सचे जे आहे एक आउटलाईन देऊन देत आहे. तर हे बघा व्यवस्थित अशी शुगर बीट्स जे आहे व्यवस्थितरित्या 2-2 घेऊन तुम्ही हे लावू शकता. त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. मोठे मणी जे आहेत ते ॲक्च्युली तुम्ही 2 नाही लावू शकत नाही तर ते लूज होतात. पण शुगर बीट जरी तुम्ही 2 लावले तरी त्याला लूज होण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही. ते व्यवस्थित बसतात. आणि बघा अशा पद्धतीने या कुंदनला जे आहे फक्त मी एक बारीक मण्यांची जी आहे शुगर बीट्सची आपल्या आउटलाईन देऊन घेतलेली आहे. आणि लास्टचा मणी जो झाल्यावर आपल्याला इथे दोऱ्याने जे आहे लॉक करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी लास्टला लॉक करून घेतलेला आहे.
त्यानंतर हा कानातल्याचा जो आपण वरती कुंदन लावलेला होता, त्यालासुद्धा एक आउटलाईन मी इथे शुगर बीड्सने देऊन घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ह्या छोट्याशा कुंदनला एक आउटलाईन जी आहे शुगर बीड्सची मी इथे देऊन घेत आहे. त्यानंतर इथे जो कानातल्यांचा राहिलेला कुंदनच्या बाजूचा पोर्शन होता, तिथे मी जे आहे ठुशीचे जे मणी होते आपले, त्या मण्यांनी जे आहे तो पोर्शन कव्हर करून घेणार आहे. तर ही कानातल्यांची डिझाईनसुद्धा तुम्हाला जशी आवडेल तशा पद्धतीने घेऊ शकता. हे बघा आता हे खालच्या साईडला थ्रेड घेऊन सर्वात आधी तर मी इथे बुट्टे तयार केलेली आहे. एक मोठा मणी आणि एक शुगर बीट अशा 2 मण्यांची मी इथे बुट्टी तयार करून घेतली आहे. आणि त्या बुट्टीच्या खालून जे आहे मग मी लास्टला ठुशीचे जे मणी आहे ते वापरून आउटलाईन मोठ्या मण्यांची टाकून घेतलेली आहे. तर हे बघा इथे जे आहे मी आता मोठ्या मण्यांचं काम चालू केलेलं आहे आणि एक एक करून मी इथे राहिलेल्या पोर्शनमध्ये या मोठ्या मण्यांची लाईन टाकून घेत आहे. तर इथे ॲडजस्ट करून कुठे गॅप वगैरे वाटत असेल तो व्यवस्थितरित्या मी मण्याला लॉक करून जे आहे या मण्यांखाली मी आता शुगर बीटची एक छोटी लाईन टाकून घेत आहे. हे बघा अशा पद्धतीने ही लाईन टाकून झालेली आहे. त्यानंतर एक मोठा मणी आणि एक शुगर बीट अशी मी इथे बुट्टी तयार करून घेत आहे. तर या बुट्टीज वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने कशा तयार करायच्या हे सगळ्याची डिटेल माहिती मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर हे बघा ऑलमोस्ट आपली डिझाईन जी आहे इथे तयार झालेली आहे. आता जी कानाच्या वर बुगडी असते बघा, ती बुगडी इथे मी 2 मोठी मणी म्हणजे ह्या ठुशीच्या मण्यांपेक्षा पण एक साईज अजून मोठा मणी घेऊन हे बघा अशा पद्धतीने लॉक करून घेतलेला आहे सिंगल मणी. परत कानाच्या वरच्या साईडला अजून एक मणी मी इथे टाकून हे बघा अशा पद्धतीने थ्रेड घेऊन यामध्ये अजून एक मणी टाकून इथे मी छोटीशी छान अशी नाजूकशी बुगडीची डिझाईन तयार केलेली आहे. या सगळ्या डिटेलिंग ज्या मी रेफरन्स फोटो घेतला होता त्यामध्येच होत्या. तर त्यात बघूनच मी सेम तशीच डिझाईन इथे तयार केलेली आहे. हे बघा इथे ही बुगडीची डिझाईनसुद्धा आपली बनवून झालेली आहे. त्यानंतर इथे हा थ्रेड जो आहे मी लॉक करून तोडून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपली ही पेंटिंग यावरचं आरी वर्क कसं करायचं, ही पेंटिंग कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. लास्टच्या व्हिडिओला तुमचा खूप छान रिस्पॉन्स आला होता. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप चांगले व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट जर हा व्हिडिओ बघत असाल आणि तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे मी त्या व्हिडिओची लिंक टाकत आहे. तो सुद्धा एकदा नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मग आजच्या व्हिडिओचा आपण इथेच एंड करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लास्टला या पेंटिंगची मी एक इमेज टाकत आहे, ती नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.